भाऊ अटे काय फालतू काम करू राहिला तू? रोषा, काल पहिलं पाणी मस्त एकदम चिचा गिचा भिजलेलं काय त्याच्यात एकदम खतरनाक लागू राहिला खायला आणि वातावरण पाहिजे तू एकदम युनिक निसर्गरम्य वातावरण आहे डायरेक्ट. एकटा खाऊ राहिला, सगळे दात आंबू राहिले, मला बी खाऊ दे. पण कायचं घंट्याचं निसर्गरम्य वातावरण, सगळीकडे गाराच गारा, तिकडे पाणीच पाणी पडेल, सगळं पाय फसतात एवढे खंबर खंबर. काय फायदा त्या पाण्याचा आपल्यासाठी? अबे तसं नसते बे रोषा, प्रत्येक शेतकऱ्यासाठी पहिलं पाणी आहे की नाही लय मागा मोलाचं असते रे. भाऊ, एवढंच मागा मोलाचं पाणी आहे तर वावराईनं पडायला लाव ना. काल दी मा घरावर पाणी पडलं, रातभर मा घर गेलं, थेंब 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 असं पाणी वलागत झालो मी बंदा. हे पाणी पडणारच आहे आता, पावसाळा लागेल पाय ना, आपले पिकं कसे टवटवीत झाले एकदम. आता नदीले पाणी, नाल्याले पाणी, जिकडे तिकडे पाणीच पाणी दिशीन, एकदम असं खतरनाक दिशीन बे. पिकं टवटवीत दिसतील ते तर तुझं बरोबर आहे, पण त्या बेंडकाईचं काय रातभर जाईना ट्या 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 करू कानामध्ये दर्द झाला माझ्या बंदा. कायचं कामच आहे बोंबलणं, ते का मुकट्यान बसतील काले का? भाऊ, या पाण्याचा एकच प्लस पॉईंट आहे, कोणता माहिती आहे का तुले? हे झुडपं झाडपं आहेत की नाही, एकदम हिरवे गच्च होता, एकदम बढियापैकी दाट. तू झुडपायचं काय काम पडलं रे? भाऊ, ते समजणाऱ्याला बरोबर समजलं. चल तुला नजारा दाखवतो मी आता.